नमस्कार, मी शर्यू. परत एकदा तुमचं स्वागत आहे रायटिंग डायरी मध्ये. आज आपण अतिशय सुंदर असं एक सलाड पाहणार आहोत. ते आहे बीटरूट पालक सलाड. आता हे सलाड आहे ते अतिशय हेल्दी आहे, अतिशय उत्कृष्ट लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B6 मिळतं. मिनरल्स मध्ये आपल्याला पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम, आयर्न, कॉपर असे भरपूर आपल्याला मिनरल्स मिळतात. भरपूर याच्यामध्ये फायबरही मिळतं. आता हे जे सलाड आहे ते शरीरासाठी कसं उपयुक्त आहे, तर आपला जो स्टॅमिना आहे तो वाढवण्याचं काम करतं. आणि अतिशय महत्त्वाचं आजकाल सगळ्यांसाठी आहे की स्टॅमिना आपला कमी पडतो प्रत्येक गोष्टीसाठी. जे कोणी ॲथलेटिक्स असेल किंवा स्पोर्ट्सला असतील त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांनी जर हे सलाड आहारामध्ये घेतलं तर नक्कीच त्यांचा स्टॅमिना वाढणार आहे. ब्लड प्रेशर आहे ते व्यवस्थित मेंटेन ठेवण्याचं काम करतं. आपल्या हार्टचे काही डिसीजेस आहेत त्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. आपलं डायजेशन आहे ते सुद्धा छान ठेवण्याचं काम करतं. आपली डायजेस्टिव्ह हेल्थ आहे ती हेल्दी ठेवतं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स आणि अँटी कॅन्सर एजंट आहेत त्यासाठी उत्कृष्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये बीट आहे त्यामुळं आपलं बॉडी पेन कुठेही असेल तर ते बॉडी पेन कमी करायला सुद्धा मदत करतं. अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी उपयुक्त पडणारं हे सलाड आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया बीटरूट पालक सलाड. पालक बीट सलाड बनवण्यासाठी पालक घेतलेला आहे, त्यानंतर बीट घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, त्यानंतर मीठ, जिरा पावडर, धनिया पावडर असं आपल्याला साहित्य लागणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मिरची वापरायची असेल तरी पण वापरू शकता, कारण मी तर वापरत नाही आहे. आता ह्या बाउलमध्ये आपण हे सर्व साहित्य घेऊया, सलाड बनवायला घेऊया. सर्वप्रथम हे जे बीट आहे ते घालूया. जितकं बीट आहे तितकंच मी पालक घेतलेला आहे. पालक बारीक चिरून घेतलेला आहे. थोडंसं मिक्स करून घेऊया. असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण शेंगदाण्याचं कूट 1 ते 1.5 चमचा घालायचं आपल्याला. शेंगदाण्याचं कूट थोडंसं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ, त्यानंतर जिरा पावडर 1 अर्धा टीस्पून, त्यानंतर धनिया पावडर तेही तितकंच घालायचं आहे, अर्धा पाऊण टीस्पून. आता थोडंसं मिक्स करून घेऊया. छान असं आपले हे सलाड तयार झालेलं आहे. थोडंसं याच्यामध्ये आपण घालणार आहोत शेवटी लिंबू. थोडा लिंबू पिळायचा, अतिशय टेस्ट लिंबूनी छान येते. असं आपलं हे लिंबू घातलेलं आहे. आता थोडंसं हलवून घेऊया. अतिशय हेल्दी आणि टेस्टी लागणार असं हे सलाड आहे. आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. थोडेसे गार्निशिंग करूया. अतिशय सुंदर आणि अतिशय हेल्दी असं आपण आज सलाड पाहिलं. ते होतं बीटरूट पालक सलाड. हेल्दी तर आहेच, त्याचबरोबर अतिशय उत्कृष्ट लागणारं हे सलाड आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्टॅमिना वाढवणारं हे सलाड आहे. आजकाल आपला स्टॅमिना कमी होत आहे आणि त्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं हे सलाड आहे. तर करून पहा. चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्हजमध्ये, कारण त्यांची हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात. आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथून पुढचे जे व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील.
आणि एवढा वेळ जो माझा व्हिडिओ पाहण्यासाठी घालवला त्यासाठी मी तुमची अत्यंत अत्यंत आभारी आहे. आणि असंच नेहमी तुम्ही हसत राहा, खेळत राहा, निसर्गामध्ये जसं आहे ना तसं खात राहा. थँक्यू.